नमस्कार, मी श्रद्धाच ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. तिळाचे लाडू सगळ्यांनाच खायला आवडतात, पण ते परफेक्ट मऊ व खुसखुशीत बनत नाही. कधी लाडू कडक होतात तर कधी ते चिवट बनतात. घरातील लहानांपासून ते आजी आजोबा सुद्धा सहज खाऊ शकतील असे मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे परफेक्ट तिळाचे लाडू तेही अचूक प्रमाणात कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर केले आहे. वाटीने व ग्राममध्ये सुद्धा मी याचे अचूक प्रमाण सांगितले आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवत असाल तरी ते सहज बनवू शकता. मऊ व खुसखुशीत लाडू बनवण्याच्या माझ्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तिळाचे लाडू बनवण्याकरता इथे मी 2 मोठी वाटी अनपॉलिश तीळ घेतले आहेत. वजनी प्रमाणात हे 250 ग्राम आहेत. अनपॉलिश तिळाचे लाडू चवीला खूप छान लागतात, म्हणून मी नेहमी अनपॉलिश तिळाचेच लाडू बनवते. पण तुम्हाला जर पॉलिश तीळ आवडत असतील तर तुम्ही ते वापरून लाडू बनवू शकता. 2 वाटी तिळाकरता इथे मी 2 वाटी साधा गूळ चिरून घेतला आहे. गूळ सुद्धा मी 250 ग्राम घेतला आहे. इथे मी गूळ आणि तिळाचं प्रमाण सम घेतलं आहे. परफेक्ट व मऊ लाडू बनवण्याकरता हे एकदम अचूक असं प्रमाण आहे. आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले. वजनी प्रमाणात 100 ग्राम शेंगदाणे आहेत. तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर त्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता. थोडीशी वेलची पूड घेतली आहे आणि 2 चमचे साजूक तूप. चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. त्याकरता इथे मी पॅन तापत ठेवला आहे. आता मीडियम गॅसवर यांना छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. यांना छान कुरकुरीत होईपर्यंत 7 ते 8 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून झाले की यांना एका ताटात काढून थंड करून घ्यायचं आणि याची सालं काढून मिक्सरला न लावता याला एका कपड्यात घालून तांब्या किंवा ठेचणीने थोडासा जाडसर याचा कूट बनवून घ्यायचा आहे. तिळाचे लाडू बनवताना असाच जाडसर कूट बनवायचा, म्हणजे लाडू खाताना ते दाताखाली छान कुरकुरीत लागतात. अशा प्रकारे मी शेंगदाण्याचा जाडसर कूट बनवून घेतला आहे. आता याच कढईत मी तीळ भाजून घेते. 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर यांना छान खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजल्यावर तो दुप्पट फुलतो आणि छान कुरकुरीत पण होतो. आणि तीळ छान भाजल्यामुळे लाडू चविष्ट बनतात. 7 ते 8 मिनिटं भाजल्यानंतर तिळाचा रंग बदलला आहे आणि तो छान फुलला सुद्धा आहे. याला आपण काढून घेऊया. आता यात मी शेंगदाण्याचं कूट घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आपले तीळ आणि शेंगदाणे भाजून झालेत. आता आपण लाडू करता लागणारा पाक बनवणार आहोत. इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे, त्यामुळे आपला गूळ करपणार नाही. यात मी 2 चमचे तूप घालते. तुपामुळे आपले लाडू चविष्ट तर बनतातच, पण यावर मस्त चमक सुद्धा येते. आता यात मी बारीक चिरलेला गूळ घालते आणि आता यात मी 2 चमचे पाणी घालते. यामुळे आपला गूळ लवकर विरघळेल. आणि आता मीडियम गॅसवर याला सतत ढवळत राहून व्यवस्थित गुळाला विरघळवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला गूळ छान विरघळला आहे. आता याला 2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. गुळाला खूप जास्त शिजवायचा नाही. गूळ जास्त शिजला तर पाक घट्ट होऊन लाडू खूप कडक होतात आणि ते खाताना फुटत नाही. म्हणून पाक थोडा मऊसरच बनवायचा. 1 उकळी आल्यावर एका ताटात किंवा वाटीत पाणी घेऊन यात थोडासा पाक घालायचा. 2 ते 3 सेकंद याला पाण्यात ठेवून नंतर याची हाताने एक गोळी बनवायची. याची जेलीसारखी गोळी बनली पाहिजे, तरच आपले लाडू मऊ बनतात. पण यापेक्षा जर पाक जास्त शिजला तर लाडू खूप कडक होतात. म्हणूनच पाकाला उकळी येऊन याला थोडासा फेस आला की गॅस मंद करायचा. आपला मऊ लाडू बनवण्याकरता परफेक्ट गुळाचा पाक तयार आहे. आता यात तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालायचं. सोबतच 2 चमचे वेलची पूड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा, नाहीतर आपला पाक जास्त शिजेल. तुम्ही बघू शकता गूळ आणि तीळ समप्रमाणात घेतल्यामुळे याचा छान गोळा तयार झालाय. सगळं मिश्रण मी एकत्र करून एका ताटात काढून घेते, म्हणजे लाडू वळायला बरं पडेल. तुम्ही कढईत ठेवूनही लाडू वळू शकता. अशा प्रकारे मी कढईतलं सगळं मिश्रण ताटात काढून घेतले. लाडू वळण्याआधी मी हाताला थोडं तूप लावते, म्हणजे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि हाताला चटकाही लागणार नाही.
लाडूसुद्धा पटपट वळता येतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिश्रण कमी जास्त घेऊन लाडू लहान मोठा वळवू शकता. तुम्ही बघू शकता इथे माझ्या हाताला कुठेही मिश्रण चिकटत नाही आणि लाडूसुद्धा पटकन वळला जातोय आणि लाडूला चमकही छान आली आहे. मिश्रण थंड न होऊ देता अगदी पटापट हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. मिश्रण थंड झालं की लाडू वळता येत नाही. अशा वेळी याला पुन्हा थोडंसं गरम करून याचे लाडू वळायचे. अशा प्रकारे आपण पटापट सगळे लाडू बनवून घेऊया. आपले परफेक्ट तिळाचे लाडू तयार आहेत. हे लाडू घरातले आजी आजोबा सुद्धा आवडीने आणि आनंदाने खातील. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की करून बघा. आणि तुम्ही यापूर्वी असे लाडू कधी बनवलेत का तेही मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.